स्वच्छ साठल्या पाण्यावरती डास हे अंडी देते ग. डबे बाटल्या झाडांच्या कुंड्या कूलर मध्ये बसते ग. काय सांगताय काय? एडिस इजिप्ती डासापासून डेंगी चिकनगुन्या होईल. सांधे दुखी अन तीव्र ताप ही लक्षण त्याची दिसतील. आजार झाल्यावर करायचं तरी काय? चौरस आहार, विश्रांती, गोळ्या, भरपूर पाणी प्यायचं ग. टेमिफॉस आणि नाशक औषध साठल्या पाण्यात टाकायचं ग. अजून काय करायचं? फुटके टायर, टाकाऊ वस्तू यांची विल्हेवाट लावायची. पाण्याच्या टाक्या, रांजण, भांडी दर आठवड्याला धुवायची. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळूया. चिकनगुनिया आणि डेंगीला पळवून लावूया. हा आहे एडिस डास. एडिस डासापासून आपल्याला डेंगी होऊ शकतो. डेंगीशी मुकाबला करण्यासाठी डेंगीचा प्रतिबंध केला पाहिजे, कारण उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला. डासांना संपवा, डेंगीला हटवा. घरात किंवा घराच्या आजूबाजूला स्वच्छ पाणी साठले की त्यात डास अंडी घालतात आणि केवळ 7 दिवसात त्यातून नवीन डास तयार होतात. रुग्ण व्यक्तीस ताप येण्याच्या 1 दिवस आधी आणि ताप आल्यानंतर 5 दिवस विषाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यावेळी त्या रुग्णास डास चावल्याने ते विषाणू त्या डासाच्या शरीरात प्रवेश करतात. मग हा डास एखाद्या निरोगी व्यक्तीस चावून हा रोग देऊ शकतो. अशा प्रकारे तीव्र तापाने ह्या आजाराची सुरुवात होते. आता पाहूया डेंगीची लक्षणं काय असतात. तीव्र ताप येणे, डोके आणि डोळे दुखणे, स्नायूत वेदना होणे आणि रक्तस्राव होणे. रक्त चाचणी. कोणताही ताप अंगावर काढू नका, रक्ताची तपासणी करून घ्या. पहिल्या 5 दिवसात PCR या रक्त चाचणीने व नंतर एलायझा या रक्त चाचणीने आजाराचे पक्के निदान होते. या 2 चाचण्यांव्यतिरिक्त NS1 व IgM या शीघ्र निदान पद्धती रॅपिड टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत, पण पक्क्या निदानासाठी PCR किंवा एलायझा चाचणी करावी. 7 दिवसात पूर्ण डास तयार होतो, म्हणून आठवड्यातून 1 दिवस पुढील उपाययोजना करा. तसेच वैयक्तिक संरक्षण उपाय दिवसाही करावे. गप्पी मासे अळीचं कोष खातात. हे मासे पाण्यात सोडल्याने मोठा प्रतिबंधक उपाय होतो. तर यावर उपचार काय आहे? या आजारासाठी उपचार नाहीत, फक्त लक्षणांनुसारच उपचार करता येतात. त्यामुळे प्रतिबंध हाच चांगला उपाय आहे. ॲस्प्रिन, डिस्प्रिन यासारखी औषधे घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करा. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ जारी. माहितीसाठी 022 2411 4000 वर संपर्क साधा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धन्यवाद.